नमस्कार. 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी कधी होणार? याकडे देशातील 1 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे डोळे लागले आहेत. पण या नव्या आयोगात तुमची बेसिक सॅलरी म्हणजेच मूळ पगार कसा ठरणार? आणि कमाल पगाराबाबत कोणते 2 मोठे प्रस्ताव सरकारसमोर आहेत? चला संपूर्ण आकडेवारीसह समजून घेऊया. त्याआधी व्हिडिओला लाईक व चॅनल फॉलो नक्की करा, जेणेकरून अशीच महत्त्वाची नवीन माहिती दररोज तुमच्यापर्यंत पोहोचेल. सरकारी कर्मचाऱ्यांच्या नव्या पगाराचे गणित पूर्णपणे फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. सध्या 7व्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर 2.57 पट आहे, ज्यामुळे किमान बेसिक पगार 18,000 रुपये आहे. कर्मचारी संघटनांनी 8व्या वेतन आयोगासाठी हा फिटमेंट फॅक्टर 2.86 ते 3.68 पट करण्याची आग्रही मागणी केली आहे. जर सरकारने 2.86 चा प्रस्ताव मान्य केला तर किमान बेसिक सॅलरी थेट 34,560 रुपयांवर जाईल, आणि जर 3.68 पट वाढ मिळाली तर किमान पगार तब्बल 66,240 रुपये होऊ शकतो. आता पाहूया कमाल म्हणजेच मॅक्झिमम सॅलरी बाबतचे 2 मोठे प्रस्ताव. पहिला प्रस्ताव, किमान आणि कमाल वेतनाचे गुणोत्तर 1:10 राखणे. म्हणजेच सर्वात खालच्या पदावरील कर्मचाऱ्याचा पगार जर 34,500 रुपये असेल तर सर्वोच्च पदावरील अधिकाऱ्याचा पगार 3,45,000 रुपयांच्या घरात जाईल. दुसरा प्रस्ताव, 7व्या वेतन आयोगातील सर्वोच्च पगार 2,50,000 रुपये होता. नव्या प्रस्तावानुसार प्रस्तावित फिटमेंट फॅक्टरनुसार देशातील सर्वोच्च प्रशासकीय पदाचा कमाल पगार 7 लाख ते 9 लाख रुपयांपर्यंत नेण्याची शिफारस करण्यात आली आहे. यासोबतच सध्या 60% पार गेलेला महागाई भत्ता म्हणजेच DA मूळ वेतनात विलीन करून नवीन वेतन श्रेणी तयार करण्याचा प्रस्ताव आहे. JCM आणि IRTSA सारख्या मोठ्या संघटनांनी हा डेटा सरकारला सादर केला आहे. या संपूर्ण आकडेवारीवर आणि प्रस्तावांवर सरकार अंतिम निर्णय कधी घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद.